नमस्कार. एका छोट्या सुरुवातीपासून ते आज हजारो लोकांचा विश्वास बनलेला एक ब्रँड. एक असा प्रवास जिथं क्वालिटी ही चॉईस नसून कमिटमेंट आहे. प्लास्टिक इंडस्ट्रीबद्दल आपण रोज ऐकत असतो. पण त्यामागचा बिझनेस, मार्केट रियालिटी आणि अनब्रेकेबल ट्रस्ट हे आज आपण जाणून घेणार आहोत. प्लास्टिक इंडस्ट्री, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग, प्लास्टिक प्रोडक्ट्स आणि त्याचबरोबर प्लास्टिक रिलेटेड आज करंट सिच्युएशन काय आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि त्यासाठी साधा सराच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत त्रिविशा इंडस्ट्रीजचे फाउंडर कृष्णा शेटजी. त्यांच्याकडून आत्ताची मार्केट कंडिशन आणि रियालिटी काय आहे प्लास्टिक इंडस्ट्रीबद्दल हे जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. सर, तुम्ही मिरजेतील एक छोटासा सेटअप आणि त्यापासून डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे कशा पद्धतीने तयार केलं आणि हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? बेसिकली प्रवास फार खडतर होता. 2016 साली आपण 2400 स्क्वेअर फूटच्या रेंटेड जागेतनं आज आपण 40,000 स्क्वेअर फूटच्या फुल्ली ऑटोमाइज प्लॅनमध्ये आपण शिफ्टिंग झालेलो आहे. प्रवासाची सुरुवात म्हणजे मी 2010 साली MBA पास आउट होऊन आमच्या फॅमिली बिझनेसला जॉईन केलं. त्यावेळी आम्ही एक ट्रेडिंग फर्म करत होतो. मग त्याच्यामध्ये आमच्याकडे भरपूर पॅन इंडिया लेवलच्या कंपनीज जसं अल्ट्राटेक, बिर्ला, बर्जर या कंपनी एजन्सी होती. मग त्यांचं मटेरियल आम्ही ज्यावेळी हार्डवेअर सेक्शन्सला किंवा पेन इंडस्ट्रीला आमच्या सप्लाय करायला जातो, त्यावेळी मला थोडेसे मार्केटमधले लूप होल्स सापडले की जिथं आपण एक नवीन व्हेंचर सुरू करू शकतो. आणि 2016 साली आपण ते डिसिजन घेतलं आणि हा प्रवास सुरू झाला. आज या प्रवासामध्ये जर का बघितलं तर आज आपले ऑल ओव्हर इंडिया 32 डिस्ट्रीब्युटर, 4 सुपर स्टॉकिस्ट आणि 700+ रिटेलर्सचं ॲक्टिव्ह रिटेलर्सचं नेटवर्क आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर असा हा थोडासा प्रवास सुरू झाला. प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये यायचा निर्णय तुम्ही का घेतला? कोणती समस्या तुम्ही बघितली? येस, बेसिकली प्लास्टिक इंडस्ट्रीचा विचार केला तर आमच्या फॅमिलीमध्ये कोणी प्लास्टिक या बिझनेस रिलेटेड कोणच नाही आहे. त्यामुळे डिसिजन घेणं फार अवघड होतं. पण जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की आम्ही काही डिस्ट्रीब्युशन कंपनी नेटवर्किंगमध्ये आम्ही होतो. तर मी पेंट इंडस्ट्रीला मटेरियल सप्लाय करत होतो. त्याचबरोबर जे हार्डवेअर सेक्शन आहे त्यांच्यामध्ये आपलं काही प्रोडक्ट्स सेल होत होते. ते जे सेल करताना ज्यावेळी त्यांच्याशी मी बोलायचो, आमच्या हार्डवेअर नेटवर्कच्या पेंट इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम समजायचो, तर असा पण ना की प्लास्टिक प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. जे चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक प्रोडक्ट आहेत त्याचे रेट्स फार आहेत आणि जे स्वस्त आहेत त्याची ड्युरेबिलिटी अवेलेबल नाही आहे. तर ही जी मधली मोठी गॅप, प्राइस विथ क्वालिटी म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट डिलिव्हर करणे, ही जी प्राइस गॅप मला जी दिसली त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतला आणि आम्ही या प्लास्टिक क्षेत्रात उतरलो. मग 2016 पासून आजपर्यंत असा कोणता टर्निंग पॉईंट होता क्रिविशासाठी? तसे बघायला तर टर्निंग पॉईंट फार मध्ये आले. जशी नोटबंदी झाली, GST आला, कोरोना आला. पण डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू जर का आपण एक टर्निंग पॉईंट बघितलं तर आम्ही 2018 साली एक डिसिजन घेतला की नॉर्मली ही जी प्लास्टिक इंडस्ट्री आहे ही क्रेडिट पिरियड ड्रिव्हन आहे. म्हणजे ते मार्केटला सप्लाय केलं 30 डेज 60 डेज असे क्रेडिट पिरियड अवेलेबल असतात. पण आम्ही काही असे अनुभव घेतले आणि त्यात एक आम्ही बोल्ड डिसिजन घेतला की इथं पुढं आपण कॅश ओरिएंटेड म्हणजे कॅश इन द सेन्स की ॲडव्हान्स पेमेंट ओरिएंटेड आपण बिझनेस ड्रिव्ह करायचा. सुरुवातीला 4-5 महिने 6 महिन्यामध्ये फार स्ट्रगल झालं. पण आज त्याचं रूपांतर आमचा बिझनेस दर महिन्याला 23% ग्रो व्हायला लागलाय. त्यात आमचं हे रूपांतर, तर तो मला माझ्या हिशोबानं असं वाटतं की तो टर्निंग पॉईंट बिझनेसचा होता. बरोबर. यामध्ये तुम्ही जास्त भर क्वालिटी विदाउट कॉम्प्रोमाइज या गोष्टीवर देते. मग हा भर का दिला जातो? बेसिकली कस्टमरच्या माइंडसेटमध्ये क्वालिटी हा एक मेन मोठो असतो की मी जे काही प्रोडक्ट घेतलाय तो चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दरात मिळाला पाहिजे. आणि आता प्लॅस्टिकमध्ये तुम्ही बघता की काही चीप क्वालिटीचं प्लॅस्टिक पण मिळतं आणि काही ब्रँडेड क्वालिटीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं प्लॅस्टिक मिळतं. चीप क्वालिटीचं प्लॅस्टिक येतं, स्वस्तात येतं, घेऊन जातो कस्टमर, ब्रेक झालं की परत नवीन घेतो. मग क्वालिटी विदाउट कॉम्प्रोमाइज करायचं रिझन असं आहे की ज्यावेळी तो प्रोडक्ट बघतो आणि तो प्रोडक्ट वर्षानुवर्ष चालत आहे, त्यावेळी तो नेक्स्ट कुठला प्रोडक्ट खरेदी करणार असेल तर क्रिविशाचंच प्रोडक्ट खरेदी करेल, बाहुलीचंच प्रोडक्ट खरेदी करेल. यासाठी आम्ही ते ॲक्च्युली मेंटॅलिटी म्हणण्यापेक्षा ते आमचे इथिक्स आहेत की काही होऊ देत, आज किती रेट वाढले तरी आम्ही आज आमच्या क्वालिटीवरती स्टिक्ट आहेत आणि त्याच बेसिसवरती आज आम्ही एवढे कस्टमर बेस रिगेन करण्यात आमचं मिळालेलं आहे. या भागात आपण क्रिविशा इंडस्ट्री आणि त्याचबरोबर प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग आणि प्लास्टिक इंडस्ट्री बद्दल थोडंसं जाणून घेतलेलं आहे. याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण मार्केट रियालिटी काय आहे प्लास्टिक इंडस्ट्रीमधील ती जाणून घेणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर पार्ट 2.